नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ऑल इन वन कॉर्नर या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर तुम्हाला पहिला प्रश्नामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत। तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे ब राष्ट्रपती। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्याचे उत्तर आहे ब तटरक्षक दल आणि तिसरा प्रश्न आहे त्याचे सुद्धा उत्तर पर्याय क्रमांक क NCC आहे। तर हा झाला तुमचा पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। दुसरा प्रश्न आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा। तर दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला विधाने दिलेली आहेत आणि तुम्हाला ते चूक आहे किंवा बरोबर आहे ते सहकारण स्पष्ट करायचे आहेत। तर दुसरा प्रश्न आला। त्यानंतर तिसरा प्रश्न, यामध्ये 3 विधाने दिलेली आहेत, तर ते तुम्हाला सहकारण स्पष्ट करायचे आहे। दुसऱ्या प्रश्नात 3 प्रश्न आहेत। त्यानंतर तुमचा प्रश्न तिसरा आहे टिपा लिहा। तर प्रश्न तिसऱ्यामध्ये टिपा लिहा। पहिला प्रश्न आहे जलद कृती दलाचे कार्य। तर जलद कृती दलाचे कार्य यावर तुम्हाला टिप लिहायची आहे। त्यानंतर दुसरा आहे मानवी सुरक्षा। तर प्रश्न तिसऱ्यातील दुसरा प्रश्न आहे मानवी सुरक्षा, त्यावर सुद्धा तुम्हाला टिपा लिहायच्या आहे। थोडक्यात टिपा लिहायच्या, जेणेकरून मोजके 4-5 पॉइंट येतील अशा टिपा लिहायचे। त्यानंतर तुमचा टिपा लिहा या प्रश्नातील तिसरा प्रश्न आहे, म्हणजे तिसरी टिप आहे गृहरक्षक दल। तर याचे सुद्धा आपण पॉइंट वाईज उत्तरे बघत आहोत। पॉइंट वाईज त्यांनी उत्तरे दिलेली आहेत गृहरक्षक दल, तर तुम्ही सुद्धा पॉइंट वाईजच लिहायची। प्रश्न तिसरा टिपा लिहा हे झाल्यानंतर तुमचा प्रश्न चौथा आहे आपले मत व्यक्त करा। तर पहिला प्रश्न आहे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कोणत्या दलात सहभागी व्हायला तुम्हाला आवडेल आणि का। तर तुम्हाला प्रश्न चौथ्यामध्ये तुमचे मत व्यक्त करायचे आहे। दुसरा प्रश्न आहे शांततेसाठी अणुशक्ती या धोरणाविषयी तुमचे मत व्यक्त करा। तर दुसरा प्रश्न सुद्धा मत व्यक्त करायचे आहे तुम्हाला। तर आपण 4 पॉइंट्समध्ये मत व्यक्त केलेले आहेत। त्यानंतर हा झाला तुमचा मत व्यक्त करा प्रश्न। त्यानंतर प्रश्न 6वा आहे थोडक्यात उत्तरे लिहा। त्यात पहिला प्रश्न आहे राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो। तर हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात लिहायचे आहे पॉइंट वाईज। तर तुम्ही बघू शकता उत्तरे। दुसरा प्रश्न आहे सीमा सुरक्षा दलाची कार्य लिहा। तर थोडक्यात उत्तरांमधील दुसरा प्रश्न आहे तुम्हाला सीमा सुरक्षा दलाची कार्य लिहायची आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे मानवी सुरक्षा म्हणजे काय। तर हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहायचे आहे। 4 पॉइंट दिलेले आहे मानवी सुरक्षा म्हणजे काय। त्यानंतर हा झाला तुमचा प्रश्न 6। त्यानंतर प्रश्न 7वा आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। 1 सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा। तर तुम्हाला इथे सुरक्षा दलाचे नाव, कार्य, प्रमुख दिलेले आहे, त्यानुसार तुम्हाला ते कंप्लीट करायचे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या सहाय्याने दाखवा। आय होप तुम्हाला आवडला असेल। सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू।